खामगाव शेगाव रोडवर अपघाताचं सत्र मात्र काही केला थांबत नाही। पुन्हा आता एक अपघात झालाय। भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी झाले। काल पहाटे याच रस्त्यावर झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता आणि आता पुन्हा एकदा बुलढाण्याच्या खामगाव शेगाव रोडवरती हा भीषण अपघात झालाय। अपघाताची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। खामगाव शेगाव या रस्त्यावर अपघाताचं सत्र मात्र काही केला थांबत नाहीये। दुचाकीवरील 2 जण गंभीररित्या जखमी झाले। त्यांच्यावर खामगाव येथील सामान्य जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत जोडलेत। मी संदीपकडे जाणार आहे। संदीप, आपण पाहतोय या महामार्गावरती खरं तर अपघाताचं सत्र काही केला थांबत नाही। या आधी एक अपघात झाला, आता पुन्हा काल दुचाकीचा अपघात झाला, त्यामध्ये 2 जण गंभीर जखमी आहेत। काय ताजी अपडेट आणि जे 2 जण गंभीर जखमी आहेत त्यांची प्रकृती सध्या कशी आहे? करत या दोन्ही जे दुचाकीवरील तरुण होते यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। त्यांच्यावर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। मात्र आपण एकंदरीत जर का विचार केला तर खामगाव शेगाव रोडवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहनांची गर्दी आता वर्दळ जी आहे ती वाढताना दिसते आणि सार्वजनिक बांधकाम असेल किंवा राष्ट्रीय महामार्ग प्रशासन असेल यांच्याकडून योग्य त्या उपाययोजना ज्या आहेत ह्या राबवल्या जात नसल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतं। जे काही अपघात प्रवण स्थळ आहेत त्या ठिकाणी जे सूचनात्मक फलक आहेत ते लावण्याची गरज आहे, मात्र ते देखील या ठिकाणी कुठेही लावताना दिसत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी सुसाट वेगाने हे वाहने आहेत की आपल्याला धावताना दिसत आहेत। काल सकाळी जो आहे पहाटेच्या सुमारास याच मार्गावर भीषण असा तिहेरी अपघात घडला होता। 3 वाहनांचा अपघात घडला होता, ज्यामध्ये 7 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि 24 जण त्याच्यामध्ये सध्याही उपचार घेत आहेत। यापूर्वी देखील अनेक अपघात घडलेले आहेत, ज्यामध्ये कायमचं अपंगत्व काही प्रवाशांना या ठिकाणी आलेलं आहे। रात्री पुन्हा एकदा याच मार्गावर जो आहे तो मोठा अपघात घडलेला आहे। भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली, त्यामुळे या दुचाकीवरील 2 जण जे आहेत हे मोठ्या गंभीर जे आहेत ते जखमी झाले होते। काही वेळा चारचाकी होता पोलिसांनी देखील अगदी संदीप, तू आपल्याशी असाच जोडलेला राहा।